नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 36 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली TET एक्झाम, जे की आता फक्त शेवटचे 10 दिवस मित्रांनो आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि मित्रांनो आपण उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिसंभव महत्त्वाची IMP स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील मित्रांनो, तुम्ही फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही TETच्या व्हिडिओचे आपले अपडेट तुम्हाला मिळणारे असतील. व त्यासोबतच जर तुम्ही आतापर्यंतची आपली ही TETची जर स्पेशली सिरीज तुम्ही पाहिला नसाल तर मित्रांनो तुम्ही परीक्षेपूर्वी आपले A to Z मित्रांनो व्हिडिओ जे आहे ते पाहून जा, कारण का प्रत्येकी व्हिडिओमध्ये आपण सर्व काही IMP स्वरूपाचे प्रश्न जे आहे ते कव्हर केलेले आहे, जे की तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट मित्रांनो संभाव्यता आहे. तर प्रत्येक टॉपिकनुसारचे आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत, प्रत्येक सब्जेक्टनुसारचे आपण जे मित्रांनो व्हिडिओ जे की कव्हर करून तुम्हाला दिलेले आहेत. फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करून त्या व्हिडिओचं संपूर्ण काही विश्लेषण पाहून जाणं गरजेचं आहे, कारण का प्रत्येक प्रश्नांचा जो स्वरूप आहे तुमच्या TETच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला अनालिसिस करून मित्रांनो तो प्रश्न सेट जो की बनवण्यात आलेला आहे. आणि आजचा मित्रांनो जो आपला क्वेश्चन सेट आहे तो देखील त्या प्रकारचाच आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे प्रश्न पाहणार आहोत, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सेक्शन अवघड जाणारा असतो, परंतु आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. फक्त काळजीपूर्वक तुम्ही या ठिकाणी पाहत चला. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. तर या ठिकाणी गॅप हा आपल्याला फिल इन द करायचा आहे, जो की यापैकी तर काय म्हटलेलं आहे, पल्लवी डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. या ठिकाणी या प्रकारे जो काही डॅश आहे या ठिकाणी जे काही आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचा आहे, जो की काय येणार असेल तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 2, जे की रिमाइंड्स हे जे आहे ते येणारं असेल. रिमाइंड्स म्हणजे काय तर आठवण करून देणे. जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू आपल्याला दुसऱ्या गोष्टीची आठवण करून देतो तेव्हा रिमाइंडचा वापर जो आहे तो केला जातो. यामध्ये काय म्हटलेलं आहे, पल्लवी मला मी ओळखत असलेल्या एका मुलीची आठवण करून देते. या ठिकाणी या प्रकारे हे जे आहे ते वाक्य बनतं. तर या ठिकाणी पहा, रिमेंबर्स, या ठिकाणी रिमेंबर्स हे देखील पहिल्या ऑप्शन्समध्ये आहे. तर रिमेंबर्स म्हणजे स्वतःहून आठवणे आणि रिकॉल्स आणि कलेक्ट्स म्हणजे भूतकाळातील गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करणे असा जे आहे ते होतो. फक्त आपल्याला वाक्य कोणत्या स्वरूपामधलं आहे यावरून त्या ठिकाणी जे काही सुटेबल वर्ड हा फिल इन द ब्लँक करायचा असतो, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 2 काय म्हणतो पहा, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. या ठिकाणी आपल्याला वन वर्ड जे आहे जे की सुटेबल या ठिकाणी जे काही सिलेक्ट करायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे काय म्हणतं प्रश्न काय म्हणतो पहा, विटी अँड क्लेवर रिट्रॉट या ठिकाणी आहे. तर यासाठी जे आहे एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, वन वर्ड, जे की याचं उत्तर होईल पर्याय नंबर 1. काय होतं, रेपार्टी. तर रेपार्टी हे जे आहे ते या ठिकाणी येणारं असेल. तर रेपार्टी म्हणजे काय तर चतुर या ठिकाणी याचं होतं, जे काय हार्बल्सपणा जो म्हणतो आपण, जे की मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये त्याला रेपार्टी असं जे आहे ते म्हटलं जातं. विटी अँड क्लेवर रिट्रॉट म्हणजे एखाद्याने विचारलेल्या प्रश्नाला किंवा टोमण्याला तातडीनं दिलेलं चतुर आणि विनोदी उत्तर, त्याला विटी अँड क्लेअर रिट्रॉट म्हणतात. आणि यासाठी एक शब्द आहे त्याला रेपार्टी असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर 1 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. आता बाकीचं जर तुम्हाला पर्यायचं याचं जर उत्तरं सांगायचं गेलं, जे की प्लॅटिट्यूड, इन्व्हेक्टिव्स, त्यानंतर सरकॅझम, तर हे जे आहे सर्व काही याच्याशी संबंधित थोडक्यामध्ये आहेत, परंतु एक्झॅक्ट हा शब्द होणारा असेल. तर प्लॅटिट्यूड म्हणजेच काय, कंटाळवाणी आहे. त्यानंतर इन्व्हेक्टिव्ह म्हणजे शिवीगाळ, सरकॅझम म्हणजे टोमणा मारणारे बोलणे, याला जे आहे ते संपूर्ण काही ते म्हटतात. त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. शी इज डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश युरोपियन इंजिनियर. काय येणार असेल या ठिकाणी फिल इन द ब्लँक आपल्याला करायचं आहे. तर काय येईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, ॲन हे जे आहे या ठिकाणी येणारं असेल. कसे तर इंग्रजीमध्ये आर्टिकल्स जे काय आहेत ए आणि ॲन वापरताना अक्षरापेक्षा उच्चाराला महत्त्व जे या ठिकाणी असतं. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इंडियनची सुरुवात झालेली आहे ई या स्वरध्वनीने होते, म्हणून या ठिकाणी ॲन जे की हे जे आहे आपण घेतलेलं आहे. आणि युरोपियनची सुरुवात ईने होत असली तरी तिचा उच्चार कसा होतो, यू
यू म्हणजे की व्हाय डबल ओ या व्यंजन असा होतो, म्हणून त्या ठिकाणी हे जे आहे ते आलेलं आहे. म्हणूनच म्हणतात जे काही अक्षरापेक्षा या ठिकाणी जे आहे जे की उच्चाराला खूप महत्त्व दिलेलं असतं. म्हणून याचं पर्याय नंबर काय उत्तर होईल, जे की 3 या ठिकाणी हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्याचा उच्चार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. उच्चार जसा होत असेल त्या प्रकारे त्या ठिकाणी आर्टिकल जे आहे ते लागत असतात. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 4था, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आय एम इंडेबिटेड डॅश यू डॅश युअर हेल्प. या ठिकाणी अशा प्रकारे आहे. तर इंडेटेड म्हणजेच काय, तर इंडेटेड म्हणजे ऋणी असणे किंवा कृतज्ञ असणे या प्रकारे याचा अर्थ होतो इंडेटेडचा. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की 4, आय एम इंडेटेड टू यू फॉर युअर हेल्प या प्रकारे जे की हे बनणारं असेल. कारण का इंग्रजी व्याकरणानुसार इंडेटेड या शब्दानंतर व्यक्तीसाठी टू हे प्रिपोजिशन्स वापरतात आणि ज्या गोष्टीसाठी ऋणी आहोत त्याआधी फॉर जे की वापरतात. म्हणून या ठिकाणी वाक्य कसं बसणार असेल, आय एम इंडेटेड टू यू फॉर युअर हेल्प. मी तुमच्या मदतीसाठी तुमचा ऋणी आहे या प्रकारे जे की हे वाक्य असं बनणारं असेल. म्हणून पर्याय नंबर 4 याचं जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली टेसरीची बॅच इनरोल केला असाल, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सेम टू सेम या प्रकारचे प्रश्न आपण तुम्हाला ज्या ठिकाणी दिलेले आहे जे की PYQ बेसचे आहेत. आणि तुमची जी येणारी TET एक्झाम आहे 28 जूनला, त्यामध्ये देखील तुम्हाला सेम टू सेम अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळणारे आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न काय म्हणतो, ओ ख्रिस्ट इट इज अ इंचेप रॉक. या ठिकाणी अशा प्रकारे आहे. तर ओ ख्रिस्ट या ठिकाणी सुरुवातीला आलेलं आहे. तर ओ ख्रिस्टूनच आपल्याला या ठिकाणी ओळखता येईल की हे वाक्य कशाचं आहे किंवा याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. तर कोणता आहे, तर ते आहे ॲपॉस्ट्रॉफी हे जे की होणारं असेल. म्हणजे की परीक्षा संबोधन ह्याचं जे या ठिकाणी होणारा असेल. तर केव्हा होतो हा, जेव्हा वाक्यात एखादा मृत किंवा गैरहजर किंवा निर्जीव गोष्टीला अर्थातच देवाला थेट उद्देशून बोलले जाते, तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार हा होतो. येथे पहा, ओ ख्रिस्ट किंवा हो ख्रिस्टा या प्रकारे जे आलेलं आहे ते जे असे थेट म्हणून जे की देवाला हाक मारलेली आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा जो की काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी जे काही गिवन सेंटेन्समधून चूज करायचा आहे. सेंटेन्स काय म्हणतो पहा, ही डिव्हाइसेस अ सिरीज ऑफ प्लॅन टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स. या ठिकाणी या प्रकारे सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी जो शब्द आलेला आहे डिव्हाइसेस म्हणजेच काय, तर या ठिकाणी योजना आखणे असा याचा अर्थ होतो. तर दिलेलं वाक्य हे आपल्याला सुरुवातीला कोणत्या जे की काळामधलं आहे ते या ठिकाणी ओळखावं लागतं. तर दिलेलं वाक्य हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं आहे, म्हणजे की साधा वर्तमान काळामधलं आहे. तर येथील जो कर्म आहे म्हणजे की ऑब्जेक्ट अ सिरीज ऑफ प्लॅन्स म्हणजे की प्लॅनची एक मालिका हे एकवचनी आहे. तर सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन म्हणून याला मानलं जातं. त्यामुळे वर्तमान काळी सहकारी जो क्रियापद आहे इज येईल आणि क्रियापदाचे तिसरे रूप हे डिव्हाइस्ड या प्रकारे येणारं असेल. तर कयामध्ये येतं, जे की पर्याय नंबर 1 मध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. अ सिरीज ऑफ प्लॅन्स इज डिव्हाइस्ड टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स बाय हिम. या प्रकारे हे जे आहे ते जे की उत्तर याचं बनणारं असेल. पर्याय नंबर जे की हे याचं उत्तर येईल. तर सर्वांमध्येच तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसेल, परंतु प्रत्येकामध्ये आर वॉज वर असं वापरलेलं आहे. परंतु आपल्याला जो वाक्याचा मुख्य प्रश्नाचा काळ आहे त्याच्यानुसार त्याचा बदल करून आपल्याला त्याचं योग्य ते उत्तर बनवावं लागणारं असेल. म्हणून पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन्स फॉर द गिवन सेंटेन्स. सतीश सेड टू कैलास, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. या प्रकारे आहे. पहा याचं काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला याचं इनडायरेक्ट नरेशन म्हणजे की अप्रत्यक्ष कथन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये जो वाक्य आहे, जो काय वाक्य प्रश्नार्थक या ठिकाणी असल्यामुळे सेड टू ऐवजी आपण काय वापरतो, सेड टू ऐवजी आपण ॲस्क्ड हे जे आहे ते वापरतो या ठिकाणी. आणि WH प्रश्नामध्ये दॅट हे जोड शब्द वापरत नाहीत.
या ठिकाणी हे इम्पॉर्टंट आहे पहा. तर जोड शब्द वापरत नाहीत म्हणताना यामधले पहा 2 पर्याय आपले वगळलेले आहेत. पर्याय नंबर 3 मध्ये दॅट आहे, पर्याय नंबर 4 मध्ये दॅट आहे. मग आता उत्तर कोणतं असायला पाहिजे, एकतर 1 नंबर नाहीतर 2 नंबर. तर यापैकी कोणतं येईल याचं उत्तर, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 1च. सतीश आस्क्ड कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पोलिसमॅन. या ठिकाणी पहा अवतरण चिन्हातील व्हाय डिडंट यू चे रूपांतर साध्या विधानामध्ये होऊन भूतकाळात व्हाय ही डिडंट असं जे आहे ते होणारं असेल. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी जे की म्हणजे की 1 हे जे आहे ते उत्तर होणारं असेल. इंग्लिश ग्रामर मित्रांनो अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. जर तुम्ही त्याला समजून घेतला सोप्या भाषेने आणि याची तयारी देखील तुम्ही सोप्या पद्धतीने केला तर मित्रांनो संपूर्ण यापैकी जे सेशन आहे किंवा प्रश्न आहेत 30 पैकी 30 तुम्हाला मिळवून देणारे आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना उर्वरित दिवसांमध्ये ज्यांचा अभ्यास झाला नाही, एखाद्या विषयाची भीती वाटत आहे तुम्हाला की स्कोअर कमी येईल, त्या विद्यार्थ्यांनी आपली नक्की बॅच एनरोल करून घ्या. चांगल्या प्रकारे मित्रांनो तुमचा निकाल हा इम्प्रूव्ह होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 8वा काय म्हणतो पहा. सिलेक्ट द कॉम्बिनेशन्स ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ल्ड. तर या ठिकाणी पहा काही आपल्याला मागे पुढे दिलेले शब्द आहेत तर त्याला आपल्याला क्रमशीर लावून जे आहे एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर काय शब्द यापासून तयार होणारा असेल, तर यापासून शब्द होतो पर्यूट हा जो शब्द आहे जो की तयार होतो. तर PURSUIT या प्रकारे हा शब्द तयार होतो. तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो पाठलाग करणे किंवा ध्यास घेणे, अशा प्रकारे याचा जो काय अर्थ होतो. आता सिरीज प्रमाणे पाहायला गेलं तर तो पर्याय नंबर 4 मधली ही सिरीज यापासून जे आहे थोडक्यामध्ये हा प्रश्न जे काही बनणारा असेल. आणि तुम्हाला 100% सांगतो मी या स्वरूपाचा प्रश्न फिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा म्हणजे येणाराच असेल. कारण का हा जे काही आतापर्यंत TETची एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाचेच प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. इतर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न मिळालेले नाहीत. कारण का जे पेपर फॉर्मॅट आहे त्या पद्धतीनेच आपण सर्व काही हे कव्हर करत आहोत. त्यानंतरचा 9वा प्रश्न. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी हिज सायलेन्स प्रूव्स हिज गिल्ट या ठिकाणी या प्रकारे याचा शब्द आहे. तर हिज सायलेन्स प्रूव्स हिज गिल्ट या ठिकाणी शब्द आहे. गिल्ट म्हणजे काय, गुन्हा किंवा दोष. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे की मिश्र वाक्य या ठिकाणी बघा. तर याचं उत्तर होईल काय, तर पर्याय नंबर 4. द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्स हिज गिल्ट याप्रमाणे होणारं असेल. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मुख्य वाक्य आणि एक किमान एक गौण वाक्य असतो. तर पर्याय 4 मध्ये आपल्याला द फॅक्ट प्रूव्स हिज गिल्ट हे मुख्य वाक्य आहे आणि दॅट ही इज सायलेंट हा नाउन क्लोज म्हणजे की गौण वाक्य होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे. नेम द अंडरलाइनड क्लॉज. या ठिकाणी जो अंडरलाइनड आहे तो आपल्याला क्लॉज हे करायचा आहे. द रिझन वाय आय डिड इट इज ऑबियस या ठिकाणी आहे पहा. द रिझन वाय आय डिड इट ऑबियस. तर या ठिकाणी काय होईल याचं उत्तर, तर पर्याय नंबर 2 जे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे जे आहे ते होणारं असेल. म्हणजे की विशेषण उपवाक्य. या ठिकाणी ऑबियस म्हणजेच काय, उघड किंवा स्पष्ट याचा अर्थ होतो. व्हाय आय डिड इट हा भाग त्यापूर्वी आलेल्या द रिझन या नामाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणजे की अधिक माहिती सांगतो. आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या उपवाक्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं जे आहे ते म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचं जर
जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही शेवटचे 10 दिवस मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि या 10 दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही आपल्या सर्व टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही सोडावा केला चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने येऊ शकतो. म्हणजेच जो आपण टार्गेटेड स्कोर ठेवलेला आहे 90+ तो देखील मित्रांनो तुम्ही मिळवू शकता जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने तयारी केलात तर. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. त्यामधले संपूर्ण टेस्ट सोडवा, सब्जेक्टिव्ह असो फुल लेंथी टेस्ट असो असे सर्व मित्रांनो तुम्ही टेस्ट सोडून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता. त्यानंतरचा आपला प्रश्न पहा 11वा काय म्हणतो या ठिकाणी, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जे आहे पॉझिटिव्ह डिग्री जे आपल्याला या ठिकाणी जे की चूज करायचे आहे करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. तर आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य काय आहे पहा, उटी इज कूलर दॅन महाबळेश्वर. या प्रकारे जे की वाक्य आहे तर यात आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर 3 जे की महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी या प्रकारे होणारं असेल. म्हणजेच काय, दिलेल्या वाक्याचा अर्थ जे काही उटी आहे, उटी हे महाबळेश्वरपेक्षा अधिक थंड आहे असा आहे. परंतु पॉझिटिव्ह डिग्री करताना आपल्याला वाक्याची सुरुवात शेवटच्या नामाने म्हणजेच की शेवटचा नाम काय आहे तर महाबळेश्वर होते आणि वाक्य होकारार्थी असल्यास नकारार्थी करावे लागते. म्हणजे की नॉट सो कूल ॲज हा पर्याय आपल्याला या ठिकाणी जो की योग्य आहे तो होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, अ स्टेट वॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइनेड वर्ड इज. या ठिकाणी जो अंडरलाइनेड वर्ड आहे तर काय म्हणतो, वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ऑन सक्सेस. या ठिकाणी आहे पहा या प्रकारे. तर बोस्ट म्हणजे काय, तर बोस्ट म्हणजे बडाई मारणे असा याचा अर्थ होतो या ठिकाणी दिलेला. तर वन या ठिकाणी अंडरलाइनेड आपल्याला दिलेला आहे. तर या ठिकाणी काय होणार असेल याचं उत्तर, तर उत्तर होईल पर्याय नंबर 1 जे की इनडेफिनाइट प्रोनाउन हे जे आहे ते येणारं असेल. जेव्हा वनचा वापर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख न करता जे की प्रत्येकाने किंवा कोणत्याही व्यक्तीने असा सामान्य अर्थाने केला जातो तेव्हा त्याला इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणजे की अनिश्चित सर्वनाम असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 13वा, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी जया अँड राधा वर बीइंग अनॉइड बाय सम चिल्ड्रन्स. या ठिकाणी पहा आयडेंटिफाय द टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 2 जे की पास्ट कंटिन्यू टेन्स हे जे आहे ते या ठिकाणी येणारं असेल. तर वाक्याची रचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. वाक्यात वर प्लस बिंग प्लस वर्बचा तिसरा फॉर्म या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजेच की वापर केलेला आहे जो पास्ट कंटिन्यू टेन्स च्या रचनेमध्ये येतो. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू गिवन द वर्ड. या ठिकाणी त्याच्या जवळचा संबंधित वर्ड शोधायचा आहे. तर पहा वर्ड का आहे या ठिकाणी दिलेला आपल्याला, जो की रिप्लेनिश हा जो वर्ड आहे तर रिप्लेनिश म्हणजे काय तर पुन्हा भरून काढणे किंवा साठा पूर्ववत करणे या प्रकारे होईल. तर याचं उत्तर काय होईल मग, याचं उत्तर होईल पर्याय नंबर 1 जे की टॉप अप हे जे आहे ते होणार असेल. म्हणजे की पुन्हा भरणे किंवा वरपर्यंत भरणे या प्रकारे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 15वा, चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू गिवन द वर्ड. या ठिकाणी ऑपोजिट वर्ड काय ओळखायचा आहे तर शब्द काय ग्रीम हा शब्द आहे. ग्रीम म्हणजेच काय चिंताजनक, गंभीर किंवा कडक. तर याचा अपोजिट वर्ड काय होणार असेल मग, जे की डिलाइटफुल हा जो आहे तो येणारा असेल पर्याय नंबर 4 मध्ये. डिलाइटफुल म्हणजे आनंदी किंवा उल्हासदायक या प्रकारे होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी फिल इन द ब्लँक आहे. वी डॅश नॉट हरी, वी हॅव गॉट प्लॅनिटी ऑफ टाइम. या ठिकाणी याच्या प्रकारे आहे. तर याचं उत्तर काय होईल मग, जे की याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 नीड हे जे आहे ते होणार असेल. याचा अर्थ काय होतो, आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. या ठिकाणी नीड नॉटचा अर्थ गरज नसणे असा होतो जो इथे आपल्याला अचूक अर्थ देतो. म्हणून पर्याय नंबर जे की 1 हे उत्तर होणार असेल. तर प्लेनिटी म्हणजे काय तर प्लेनिटी म्हणजे पुष्कळ किंवा भरपूर असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे,
चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचं आहे आपल्याला परत. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी डॅश ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेट. या ठिकाणी पहा, डेट म्हणजे काय, डेट म्हणजे कर्ज, या प्रकारे याचा अर्थ होतो. तर याचं उत्तर काय होईल मग, याचं उत्तर होईल पर्याय नंबर 3 जे की ॲज हे जे आहे ते येणारं असेल. त्याने त्याची मालमत्ता विकली कारण तो कर्जाच्या खाईत होता. ॲज हे उभयान्वयी अव्यय जे की आहे, कारण हे दर्शवण्यासाठी वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर 3 उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी करेक्ट ॲडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँक करायचं आहे. स्वराली इज डॅश डान्सर, तर स्वराली इज डान्सर या ठिकाणी काय येईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की अ स्किल्ड डान्सर या प्रकारे येणारं असेल. स्वराली इज अ स्किल्ड डान्सर या प्रकारे येईल. म्हणजे काय, स्वराली एक कुशल नृत्यांगना आहे. येथे स्किल्ड हे योग्य विशेषण आहे. अडॅप्ट हा शब्द या ठिकाणी चुकीचा येऊ शकतो, कारण का प्रत्येकाला या ठिकाणी वाटत असेल की हा शब्द येऊ शकतो, परंतु तो येत नाही. तर अडॅप्ट हा शब्द असतो जो इथे नाही. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, चूज द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी परत आहे. आय रीड डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम महाभारता डॅश महाभारता या ठिकाणी आहे. तर याचं काय येईल उत्तर, जे की पर्याय नंबर 3 जे की ॲन आणि द. आय रीड ॲन इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारता या प्रकारे होईल. कारण का इंटरेस्टिंग हा शब्द जो आहे जो की स्वराने सुरू होतो, म्हणजे की आयने सुरू होतो, म्हणून ॲन येईल. महाभारता हा एक जगप्रसिद्ध आणि अद्वितीय महाकाव्य किंवा ग्रंथ आहे आणि धार्मिक ग्रंथाच्या नावाच्या आधी नेहमी द हे निश्चित जे की उपपद वापरतात, म्हणजे की आर्टिकल वापरतात, म्हणून पर्याय नंबर हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की 20वा प्रश्न आपला, चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. टू फिल इन द ब्लँक्समध्ये आय डिफर डॅश यू डॅश दिस इशू या ठिकाणी येणार असेल. डिफर म्हणजे काय, असहमत असणे किंवा मतभेद असणे या प्रकारे. तर काय येईल या ठिकाणी योग्य तो प्रिपोजिशन्स, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. आय डिफर विथ यू ऑन दिस इशू या प्रकारे होणारं असेल, म्हणजे की या मुद्द्यावर माझे तुमच्याशी मतभेद आहेत, असं हे उत्तर होणारं असेल. मित्रांनो, प्रश्न जो आपला 21वा आहे किंवा जे पुढील प्रश्न आहे तर ते संपूर्ण आता पॅसेज आधारित जे की परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्हाला पॅसेजवर आधारित देखील 5 प्रश्न जे की विचारले जातात, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 पासून ते 55 पर्यंतचे जे प्रश्न असतात ते संपूर्ण पॅसेजवर आधारित असतात, विचारली जातात. यामध्ये तुम्हाला एकही मार्क हा जो की मिस होऊ द्यायचा नसतो, कारण का हे संपूर्ण तुम्हाला हा असा प्रकारे पॅसेज दिला जातो आणि हे वाचन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यावरचे आधारित खालील प्रश्न सोडवायचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे सर्व प्रश्न स्किप करू, कारण का याची उत्तरे या पॅसेजमध्ये दडलेली आहेत म्हणून. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो की 26वा प्रश्न आहे, जो की हा आउट ऑफ पॅराग्राफचा हा प्रश्न आहे, म्हणजे की हे जे आपल्याला कॉमन स्वरूपामध्ये आतापर्यंतचे प्रश्न होते त्या प्रकारचे. तर या ठिकाणी प्रश्न 26वा काय म्हणतो पहा, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी जो स्पेल्ड वर्ड आहे जो की करेक्टली स्पेलिंग असलेला तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर पॅसेंजर या शब्दाची स्पेलिंग कशा प्रकारे आहे, तर पॅसेंजरची स्पेलिंग आहे PASSENGER. तर पॅसेंजर म्हणजे काय, प्रवासी, जे की पर्याय नंबर 4 मध्ये याचं अचूक स्पेलिंग दिलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइनेड वर्ड बिलॉंग्स टू. या ठिकाणी सेंटेन्स काय, द बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन्स टुडे. या ठिकाणी या प्रकारे आहे. तर बॉटम लाईन म्हणजे मुख्य मुद्दा. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 जे की नाऊन हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी ग्रॅमॅटिकली करेक्ट असलेलं सेंटेन्स, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, सोहम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. या ठिकाणी हे जे की होणारं असेल, जो की अचूक उत्तर या ठिकाणी ग्रॅमॅटिकली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फिल इन द ब्लँक्स. द प्रिन्सिपल डॅश अँड एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेवियर. तर या ठिकाणी पहा, तर याचं उत्तर काय होईल, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 3 जे की कॉल फॉर या ठिकाणी हे होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 30वा आपला आहे, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. तर या ठिकाणी एरर असलेला सेंटेन्सचा पार्ट ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 म्हणजे की हे जे की उत्तर होणारं असेल. म्हणजेच काय, माय सिस्टर इन लॉज हे जे आहे या ठिकाणी थोडक्यात चुकीचं आहे. तर सिस्टर इन लॉ
हे जे अनेक वचन करताना मुख्य शब्दाला यस लागतो, म्हणजेच की सिस्टर इन लॉ असे व्हायला हवे, परंतु या ठिकाणी यस लागलेलं आहे, म्हणजे की लॉस हे जे आहे ते आलेलं आहे, त्यामुळे हे जे आहे चुकीचं आहे. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की इंग्लिश ग्रामरचे पाहिलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढील व्हिडिओ देखील आपले आता भरपूर सारे येणारे आहेत. या 10 दिवसांमध्ये आपली मॅरेथॉन सिरीज सारखी प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करणार आहोत. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नाही, ज्यांना करायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.